देशामध्ये बेकारीची समस्या आवासून उभी राहिली आहे 10.9 मगाशी मेहबूबने सांगितलं 11% ही रेकॉर्डवर. अनऑफिशियली तर हा आकडा 20-25% असेल असं माझं मत आहे. महागाई उच्चांक याच काळात गाठण्यात आलेला आहे. या देशाचे राज्यकर्ते सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून वर उचललेलं आहे, दारिद्र्याच्या वर आले ते आता. आणि त्याच वेळी या देशातले राज्यकर्ते सांगतात की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देणार आहे, रेशन देणार आहे. जर 25 कोटी लोक वर आली असतील आणि ऑलरेडी पूर्वीची काहीतरी वर असतील, तेवढी वगळून तरी सांगायची. पण आज या देशात 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत धान्य देणार ही घोषणा कशामुळे होते? तर परिस्थिती तुमची राजकीय दृष्ट्या बरी नाही अशी शंका घ्यायला मोठा वाव आहे. आज या देशामध्ये सुप्रियाताईंनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं की वंदे भारत ना रेल्वे, त्या वंदे भारत रेल्वे चांगले आहेत पण मोकळ्यात जायला लागले. पण गरीब रथ नावाच्या ज्या रेल्वे आहेत त्या गरिबांसाठी आहेत. वंदे भारतमध्ये 700 रुपयाचं तिकीट गरीब रथमध्ये 60-65 रुपयाला मिळत असेल तर ते जास्त चालू करा. या देशात गरिबांना स्वस्तात प्रवास करण्याची गरज आहे हे सुप्रियाताईंनी लोकसभेत सांगितलं. डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण तुम्ही ऐकले की नाही माहिती? किती जणांनी परवा झालेला भाषण ऐकलेलं नाही तेवढ्यांनी हात वर करा. ऐकलेलं नाही त्यांनी हात वर करा. हे सगळ्यांनी ऐकले. या देशात काय चाललेलं आहे? रामाच्या देवळाच्या पहिल्या पायरीवर काय, दुसऱ्या पायरीवर काय, सगळ्या पायऱ्यांवर काय काय आठवलं त्यांना हे त्यांनी सांगितलं कवितेत. नुसत्या महाराष्ट्रात आणि नुसत्या शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही, देशभर ते व्हायरल झालं भाषण. गायकवाड साहेब ऐकलं की नाही तुम्ही? सगळ्या पक्षांनी सगळीकडे गेले. या देशामध्ये परिस्थिती काय याचं थोडक्यात वर्णन त्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.